अलौकिक पर्वकाळ या गीतामाईचा आपल्याला सगळ्यांना अनुभवायला येतोय। मी जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा अभंग आपल्या समोर म्हटलेला आहे, आपल्या समोर ठेवलेला आहे। प्रस्तुत अभंगाच्या द्वारा श्री तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगातून मानवी जीवनामध्ये योग्य ठिकाणी लाभ मिळण्याचं ठिकाण दर्शवत आहेत। काय ठिकाण आहे ते, कुठलं ठिकाण आहे, बोलू नका दादा, लक्ष। जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा ठिकाण दर्शवत आहे, कुठं काहीतरी मिळेल तुम्हाला। लाभाच्या दिशेने धावणारं मानवी जीवन आहे, जिथं काहीतरी मिळतं तिकडं माणसं धावतात, तशी माणसं धावत नाही। चालले का रे तुम्ही? त्या मानानं भरपूर वेळ दिला तुम्ही आम्हाला, कारण ते या वयात कीर्तनात बसत नाही, त्यांना बदलतं चित्र पाहिजे। त्यांना असं वाटलं तास झाला तरी एकच चित्र आहे, बदलतं चित्र नाही, कारण ती कम्प्युटर टेक्नॉलॉजीची पिढी आहे, ती कीर्तनाला बसायला तयार नाही। आता तरी इथं मोठ्या संख्येनं ते दिसत आहे। काळ बदलला, जमान्याबरोबर सगळं हळूहळू हळूहळू बदलत चाललं। मी सांगतो, पूर्वी आपल्या घरात टीव्हीत एकच चॅनल होता, आता चॅनल मोजता मोजता आयुष्य संपेल माणसाचं, पण चॅनल संपणार नाही, इतके चॅनल आहे। बरं, पाहणं सुद्धा होत नाही। 20 वर्षाच्या अगोदर आपल्या घरात टेलिव्हिजन होती, पण चॅनल एकच, कोणतं? दूरदर्शन। ते पूर्ण वेळ दिसायचं नाही, कधी कधी दिसायचं, कधी कधी जायचं, असं चॅनल होतं ते। मला आठवतं माझ्याही घरी तोच टी व्ही होता, असा खटका होता, त्याला ओढायचा। संध्याकाळी 6:30ला टी व्ही लावायचा म्हटला की आमच्या घरातली वयस्कर मंडळी म्हणायची लावा टी व्ही। मी तो टी व्ही चालू करायचो, पण चित्र दिसत नव्हतं। मग चित्र दिसत नाही, आता काय त्यावेळेला छत्र्या होत्या, त्यावेळेला काय होतं, अँटिना। मी तो अँटिना असे जिल्ह्याच्या दिशेने फिरवायचो आणि वरून खाली विचारायचो आमच्या एका चुलत भावाला, अमोल आलं काय? तो म्हणे मुंग्या आल्या गळ्या, आता फिरू तू येईन चित्र। चित्र आल्यावर इतका आनंद होतो तर तुम्हाला काय सांगू, प्रमाणच म्हणायचो, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा। पण आनंद होता त्यावेळेला, चित्र इतकं स्वर्धेचं मला सांगितलं, चित्र इतक्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेने आल्यानंतर सुद्धा आनंद देणार होतं। म्हणजे डोक्यावर पदर घेऊन ते बाई चित्र बातम्या सांगायला यायची। आता चॅनल राहिलेलं नाही, कोणतंच चॅनल नाही, असं कोणतं चॅनल नाही की जिथे काही सात्विकता दिसेल। आता कोणतंही चॅनल हो एकच, दूसरी सफेदी निरमा से आए रंगीन कपड़ा ही खिल खिल जाए, सबकी पसंद निरमा, वॉशिंग पावडर निरमा। तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे दुधासारखे स्वच्छ होते। आमची आजी म्हणे बाबू काय म्हणते ती? म्हटलं ती म्हणते तुम्ही आमची पावडर घ्या, तुमचे कपडे चांगले स्वच्छ निघतील। आमची आजी म्हणे तिला सांग आम्ही तुझी पावडर घेऊ बी, कपडे दुधासारखे स्वच्छ होतीलही, पण तू कपडे तर घाल। तू कपडेच घालत नाही तर धुतं काय? सगळा लबाळाचा बाजार आहे महाराज। त्यामुळे आता कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे। तुम्ही आपण सगळी जिल्हा परिषदेची पोरं होतो शाळेला जाणारे, आता जिल्हा परिषदेच्या शाळांना मोठे वाईट दिवस झाले। माझी आई मला घेऊन गेली ती कैलास भाऊ, पहिली त्यावेळेला आमची गुरुजी गाडे नावाची गुरुजी होती, ते गाडे गुरुजी म्हणत बाई हे काय पाळणा घर आहे का, घरी घेऊन जाते पोरग, अजून एवढंच आहे ते शाळेत आणलं तुम्ही घेऊन जा। आता कोणतं पोरग शाळेत नेल्यावर परत येते शाळेतून की कमी वयाचं आहे व घेऊन जा। फक्त जन्माला आलेलं पोरग दूध तुटत नाही तोपर्यंतच घरी असतं। एकदा त्यानं आईचं स्तन सोडलं, माऊलीचा पाना त्यानं पिणं सोडला, शाळेलाच आहे महाराज। कधी कधी लहान पोराकडे पाहिलं की असं वाटतं रे काय हमालाची पिढी तयार करायची की विद्यार्थी तयार करायचे। पैसे कमवण्याच्या नादात माणसं स्वतःच्या पोराचं, स्वतःच्या नातवाचं बालपण हरवण्याचं सुद्धा पाप या जगात करायला लागले। जरूर शिकवा तुमच्या पोरांना, पण निदान इतकेही कमव्यात पाठवू नका हो की त्या पोराचं बालपणच जगातून हरून जाईल। तुम्ही बालपण जगलो, आपण आपल्या आजी आजोबांजवळ खेळलो, आत्यांच्या गप्पा गोष्टी ऐकल्या, गाई म्हशींजवळ राबलो, खेळलो। गायीच्या सरळ कासेतून येणारी, तिच्या नळीतून येणारी सरळ धार मुखात गेली आपल्या बापाच्या हातून। ये बापा जो कासेला हात लावतोय बाप म्हशीच्या गाईच्या, चढ धावत गेलो तरी बाप आ करायला लावायचं, धार तोंडात जायची। ते दिवस जरा पोरांना पाहू द्या, जरा बालपण हरवण्याचं पाप त्यांचं करू नका।
त्यावेळेला आमचे गुरुजी म्हणत होते, बाई पोरग घरी घेऊन जा, लहान आहे ते अजून. आमचे म्हणे गुरुजी घ्या हो, वर्गात लई त्रास देतो घरी. ते गुरुजी म्हणत, नाही नाही बाई राहू द्या त्याला घरी. गुरुजी घ्या वर्गात, नाही नाही बाई राहू द्या घरी. गुरुजी घ्या वर्गात, नाही नाही राहू द्या घरी. आता हे उलट झालं. तेव्हा गुरुजी म्हणत राहू द्या ना, आमची आई म्हणे घ्या. आता सगळे जिल्हा परिषदेचे मास्तर दारोदार हिंडून राहिले रजिस्टर घेऊन. बाई ते बाई म्हणते, काय तुम्हाला पोरग होतं ना? आहेच ना. नाही म्हटलं, ते आमच्या शाळेत वो अभी मालेगांव जा रहा, नर्सरी KG1 KG2, उसके पहले भी प्ले ग्रुप आया, प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2, उसके बाद फर्स्ट स्टँडर्ड. 2-4-5 वर्ष थांबा, दुसरा महिना झाला की ट्युशन सुरू करतील बाहेरना. A फॉर ऍपल, B फॉर बॉल, C फॉर, हे शिकवावं लागेल. तर नाही आता काय, पूर्वी आपली 12 खडी अ पासून सुरू व्हायची आणि माणसाला ज्ञ अर्थात ज्ञानी बनवून सोडवायची. आता इंग्रजी सफरचंदापासून सुरू होते आणि झेब्रा बनवून सोडून देते. पहा ना तुम्ही, ऍपल पासून सुरू झालेली झेब्रा बनवते. आपली मराठी, माझा मराठाची बोल कौतुके, परिअमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिकत्वे मिळवी, ये मराठीचे नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुख जीवरी, हो दे या जगा संस्कृताची गाठी, संस्कृताची गाठी, मराठी गीता देवी, प्रत्यक्ष गीता माऊली मराठीमध्ये ज्ञानोबारांनी दिली. आणि आता कीर्तनाला बसलेल्या बालगोपालांना, तरुणांना, माझ्या तरुण भगिनींना, या छोट्या छोट्या चिमुकल्या मुलींना, यांना आपले तत्वज्ञानाचे ग्रंथ कळली पाहिजे आणि त्याकरता कीर्तन आहे. म्हणून या मुलांना तुम्ही आणत जा. त्यांनी आपल्याला त्रास दिला, ते उठत बसत राहिले, जात येत राहिले, ते सहन करण्याची आमची कॅपॅसिटी आहे, पण त्यांना कीर्तनाला आणलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या द्वारा काहीतरी मिळेल असं ठिकाण दर्शवताय. जिथं काहीतरी मिळतं तिकडे माणसं प्रवास करतात, काहीतरी मिळतंय हे दिसतं म्हणून माणसं धावतात. तुकोबारे म्हटले, तुम्हाला मिळवायचं ना काहीतरी, मग माझं ऐका. मानवी जीवनामध्ये मिळवण्याकरता माणसानं 3 ठिकाणी प्रयत्न केलेले दिसतात. त्यातलं पहिलं ठिकाण आहे जीव जीवाकडे प्रयत्न करतो. आता जीव जीवाकडे प्रयत्न करतोय सुखाकरता. किती दिवस त्याने प्रार्थना केली, प्रयत्न केले, तरी त्याला काही मिळेलो. आषाढी एकादशी महाशिवरात्रीच्या घरी जेवायला गेली आणि तिला म्हणते तुम्हाला जीव घाल. कधी तृप्त करू शकते ती? तिलाही उपवास आणि हिलाही उपवास. तसं जीव जीवाजवळ जातोय तृप्त होण्याकरता. अरे बाबा, जीवाने जीवाला कधी तृप्तता दिली नाही, तो मुळात दुःखी आहे. बरं, जीव गेला प्रपंचाकडे. हा प्रपंच, महाराज म्हटले, हा कधी झाला नाही. सगळं डोळ्याला दिसतंय महाराज आणि तुम्ही झालं नाही म्हणता. डोळ्याला दिसणारं सुद्धा माणसाला दुःख देऊ शकतं. ते खोटं आहे म्हणून त्रास देतं. हे दिसणारं खोटं आहे, हो हा खोटं आहे. दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात. आता इथं जत्रा आहे, ही यात्रा आहे खंडेरायाची. काय बघा, जत्रा भरतात. तुम्ही जत्रा पाहिल्या असतील, इथं तुमच्याही भागात असतील काही जत्रा जिथं देवस्थान नाही पण जत्रा भरते. तिथं तमाशे, पत्ते, एकदम चांगली चांगली ठिकाणं त्याच लोकांच्या ताब्यात असतात. एका नातवानं आजोबाला हट्ट केला, आजोबा मला जरा जत्रेला येऊ द्या ना.
बर 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 येतो का, चल. तो पोरगा आला, फिरत होता त्या जत्रेमध्ये. आजोबा म्हटले काय घेऊन देऊ रे? त्या पोराने अख्खी जत्रा पाहिली, त्याला दुसरं काहीच पसंत येईना. म्हटलं मला काही आवडतच नाही. हे बाबा खेळणे घे, हे गाडी घे, हेलिकॉप्टर घे, रेल्वे घे. म्हटलं मला यातलं काहीच नको. मग काय पाहिजे तुला? त्याला त्या खेळण्याच्या दुकानात एक साप दिसला, डुप्लिकेट नकली साप. पाहिलं ना तुम्ही? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? मग जरा बोला, काय तो नकली साप तो पाहिला त्या पोरानं. तो पोरग म्हटलं आजोबा मला तो पाहिजे. बघा प्रपंच झाला नाही, त्रास देतो कसा. खोटी गोष्ट सुद्धा माणसाला त्रास देते. त्या पोरानं तो साप मागितला. आता बाल हट्ट टाळता येत नाही. आजोबाने पैसे दिले, साप घेतला आणि त्या म्हाताऱ्या जवळचा हातातला साप त्या पोराने हिसकला आणि आजोबाच्या अगोदर घरी जातो म्हणे. काऊन? तर आजीची गंमत करतो. 75 वर्षाची जखळ म्हातारी झोपलेली, खोडखोड 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 थंडीचे दिवस झोपलेली. हा गेला वो पोरगा आणि यानं तो साप ठेवला बुडीच्या छातीवर. म्हातारी म्हातारी बिचारी 75 वर्ष म्हणजे किती झालं? 4 वाजेची वेळ झाली, सुनबाई निघाली म्हातारीचं चहा घेऊन. सुनबाई आली. हल्ली सुनबाई अशाच येतात, मुकाट्याने येत नाही. ती आली, त्या सुनबाईनं दरवाजाच्या पुढं तो म्हातारीच्या अंगावरचा साप पाहिला. साप 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 म्हणून आरोड दिली. अख्खं गाव गोळा झालं. गल्ली बोळातले माणसं गोळा झाले. कोणी तलवार घे, कोणी सुरी घे, कोणी दांडा घे, जो हातात येईल ते घेतलं. काही कुलाली घेतल्या. काही लोकांना लई येड आहे साप निघालं की. प्रत्येक गावात भगवंतांना असे 2-4 जण पाठवूनच दिले विद्वान, हे ओरिजिनल साप मारणारे. हो हो, काय ख्याती त्यातही. आता साप मारणं म्हणजे काही पंडितपणा आहे का? पण तोही पुरुषार्थ आहे. काही लोकांना आम्ही कोणताही साप मारू शकतो. अख्खं गाव गोळा झालं तिथे. त्यात पट्टीतले साप मारणारे हजर झाले. साप पाहिले, पण साप पाहून सापाजवळ कोणी जात नव्हतं. ती सुनबाई म्हणते भाऊ तेवढा साप मारा, आमची म्हातारी झोपली म्हणून बरं आहे. मारा ना तुम्ही तर चांगले चांगले साप मारले. तो म्हणे ताई साप एका रट्ट्यात मरते, पण बुडी नाही वाचत. तो साप कुठे म्हणे? खाली उतरला तर मारू शकतो, पण तो उतरतही नाही. ते ओरिजिनल जनावर मारणारे म्हटले हे जनावर जरा जास्त भारी. तुम्ही एखाद्या बिनवाल्याला बोलवा. बिनवाला बोलावला, सगळे गाणे सरले त्याच्याजवळचे. साप कशाला उतरेल? तो अशी पाणी पिऊन पुन्हा गाणं म्हणायचं. साप काही उतरत नाही. काम झालं नाही की माणसाचं कारण ठरलेलंच आहे. जनावर खूप भारी आहे. मग तुम्ही एखादा मांत्रिक बोला. मांत्रिक आणला, ओम हिम क्लीम छा छूस खलास झाल्या सगळ्या पोथ्या त्याच्या. तो म्हणे बाय जनावर लयच ओरिजिनल आहे. मी ना आयुष्य चाललं माझं, पण इतकं ओरिजिनल जनावर पाहत. हळूहळू म्हाताराला काठी टेकत टेकत त्यानं गर्दी पाहिली. पोराला म्हातारा विचारतो, बाबू काय झालं रे आपल्या घरात? अरे म्हणे मोठा साप आहे. मग मारला नाही? चांगले चांगले पुढे गेले म्हणे, एकाची ताकद होत नाही, इतकं ओरिजिनल जनावर आहे घरात. म्हाताराला साप म्हणता बरोबर करून लागला. अरे बापा हा तर सगळा नातवाचा गेम वाटतो. म्हातारा म्हणे तुम्ही सरका बाजूला, मी मारतो साप. मी मेलो तरी बुडी मरू देत नाही. अहो बाबा ऐका, तुम्ही चांगले चांगले माणसं घाबरताय सापाला. अरे सरकार पोरो. म्हातारा पुढं गेला आणि तो म्हातारीच्या अंगावरचा साप उचलला. पण लोकांना सांगतो अरे हा खोटा आहे. आता ऐकलं तुम्ही हसलात. सापाला घाबरणारी तुम्ही आपण सगळी जीव आहोत. सगळी जीव घाबरताय सापाला. जो मुक्त अवस्थेत स्वच्छंदानं विहार करतोय त्याला ना सापाचं दुःख आहे ना त्याच्या दंश करण्याचा धाक आहे. पण आपण मात्र त्याला पाहून घाबरतोय. जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखा महात्मा काठी टेकत टेकत येतोय, छाताळावरचा साप उचलून म्हणतोय लटिके ते फेडा तुका म्हणे
फेडा तुका म्हणे जाय पिढा फेडा लटिके तुका म्हणे. तुकोबरे म्हणतात हे खोट अंतःकरणातून काढून टाका, ते काही देऊ शकत नाही तुम्हाला. न झालेली गोष्ट आहे, पण खोटी आभासानं भासते, त्रास देणार. यात काय, खोटी गोष्ट माणसाला त्रास देते, तसा प्रपंच हा त्रास देतोय, तो सुख देऊ शकत नाही. पण या जगामध्ये संत वचन तुम्हाला सुख देऊ शकतात. अभूतपूर्व सुखाची प्राप्ती संतांच्या कृपेनं तुम्हाला होऊ शकते. या जगाच्या पाठीवर असा व्यक्ती नाही महाराज की ज्याला संतांनी काही दिलं नाही. केले उपकार सांगू मी काय. कीर्तनाला जेवढी माता भगिनी पुरुष मंडळी बसलेले आहे ना, आपल्यावर ज्ञानोबांचे उपकार आहे. आज आळंदीला गेलात की ज्ञानोबांचा मुखवटा सोन्याचा दिसतो, चांदीचा दिसतो. पण एक दिवस या महाराष्ट्रात असा होता की त्या मुखवट्यात कोणी घास घालायला सुद्धा तयार नव्हतं. याच महाराष्ट्रात अन्नाच्या जागेवर गटागटा इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्ञानोबांनी प्रसाद दिलाय तुमच्या माझ्यासारख्याला. दुर्दैव आहे, माणसं वाचत नाही. काय आहे, लोकांचा वारकरी संप्रदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे. हा चिंधीत गुंडाळलेला हिरा आहे वारकरी संप्रदाय. कोणी या संप्रदायाचा वापर करण्याचा प्रयत्न करू नये. एखादा म्हणत असेल 2 नंबरच्या धंद्यात आम्ही भरपूर पैसे कमवले आणि एखाद्या महाराजाला पाकिट देऊ आमचा पैसा शुद्ध होईल, उलट दुप्पट पाप होईल. अगोदरच पैसा अनितीचा आहे आणि त्यात सत्कर्मानं भजन करणाऱ्याला, द्रव्य मिळवणाऱ्याला तुम्ही ते दान केलं, ते पाप आणि हे पाप दुगना पडेगा. चुतो की बाजार में फतरों का व्यापार करना दुनिया का काम है, संतों का काम नहीं. या कोई संत कोई साधु अपने झूठे मतलब के लिए किसी को फसाता नहीं, किसी से झूठ नहीं बोलता. हे उद्धाराचं माध्यम आहे. या गेटच्या आत येताना पद, प्रतिष्ठा, वैभव, सन्मान, पैसा, जात, धर्म, पंथ वजा करून या सगळ्या चपला बाजूला काढून मंडपात आलं पाहिजे आणि कीर्तनाला बसलं पाहिजे. त्याशिवाय होत नाही महाराज. पुण्य कमवायचंय ना, या देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा उपासनाच करावी लागते, तेव्हा पुण्य गोळा होतं. पुण्य तसं गोळा होत नाही. अंतकाळात माणसाला समजतं. कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. तुमच्या लेकींना सांगा, माय तुमच्या मुलांना सांगा. बुजुर्ग मंडळींना माझी प्रार्थना आहे, ज्यांना मुलं असतील ना त्यांनी द्या आपल्या पोराच्या हातात ज्ञानेश्वरी, पडा त्याच्या एकांतात पाया, घाला त्याच्या गळ्यात माळ. आता जास्त पैसा ज्यांच्याकडे ती माणसं सुखी आहे अशी जर तुमची धारणा असेल तर जरा जगाचा दौरा करा. ज्या लोकांकडे गडगंज पैसा आहे ती माणसं संध्याकाळी गावाच्या मागून प्रवास करतात, घरात समोरच्या दरवाजाने जाऊ शकत नाही. इतकी चुकीच्या अवस्थेत त्यांची पोरं दिसताय त्यांना. भाग्यवान आहे तुम्ही. इथली ग्रामपंचायत सप्ताह करते, नाही तर ग्रामपंचायती राहिल्याने आता सगळ्या गरम पंचायती झाल्या. धिंगाणा घातलाय, पार्ट्यांशिवाय काही होत नाही ग्रामपंचायतीमध्ये, आम्ही पाहतोय. भाग्यवान आहे असा सरपंच भेटला. कीर्तनाला एकदा टाळी वाजवते माणसाकडे. हे टाळी वाजवल्याने काही माझं ठरलेल्यात वाटणार नाही, पण हे खरं आहे. स्तुती नाही पण वस्तुस्थिती सांगितली पाहिजे कोणाची तरी. नाही दिसत हो. गैया कटे मदिरा बडे सिरे नोटो का जोर है. राजा कशाला म्हणतात, गैया कटे मदिरा बडे सीने नोटों का जोर है. वे विचार तो खुल्ला चले या घर घर में घुसखोर है. गुंडा ही मर्द कहलाएगा, साधु पे पत्थर गालिया. वारे वार राज करने वाले, तूने तो रावण को भी शर्मा दिया. रावणाला लाज वाटेल एवढ्या खालच्या दर्जाचं राजकारण लोकांचं पैशा करता चाललंय. धर्म तेव्हा टिकून राहतो जेव्हा राज सध्या त्या धर्माबरोबर नांदते. गावगावची सरपंच अशी असली पाहिजे, पंचायत समितीचा सदस्य असा असला पाहिजे, जिल्हा परिषदेचा सदस्य असा असला पाहिजे, विधानसभेचा उमेदवार असा असला पाहिजे. मला आवडतं, एक शपथ घेताना मी अख्ख्या 288 आमदारांच्या शपथी पाहिल्या होत्या यावेळेस. पण खरं काम माणसाचं बोलतं. रामकृष्ण हरी म्हणून निलेश लंके साहेबांनी शपथ घेतली होती. रामकृष्ण हरी म्हणून अनेक भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, त्यांनी काहीतरी श्रीकृष्ण परमात्म्याचं नाव घेतलं होतं. एक खासदार आहे, त्यांनी सुद्धा
आपल्या श्रीगुरूंचं स्मरण करून तिथं आराधना केली होती. संस्कार माणसाची कधी जात नाही. तुम्ही जरा उत्तर भारतात जा, ती माणसं पाहतात ज्याच्याकडे गाव सांभाळण्याची कुवत आहे, ताकद आहे, त्याच्या हातात देतात सगळं. हे तुम्ही सांभाळा. हे तर निवडून येण्यापुरतं तर लोक कोणालाही काही म्हणतात. तुम्ही आम्हाला मतदान करा, अहो आमच्या गावात पाण्याची व्यवस्था नाही, आम्हाला एक तळ मंजूर करा. तळ नाही, नदी मंजूर करून टाकतो मी पुढच्या मीटिंगला. नदी? अरे नदी कुठं मंजूर होत असते काही येडे. पण ते कसं आहे, लोकांना मला आनंद वाटतोय. ज्ञानोबा तुकोबा शिकवण्याची संधी आली. आमच्या नामदेव बाबांचं पारायण चालू आहे इथं ज्ञानेश्वरीचं. जरा बसवा. वर्तमानपत्राचा तुकडा जितक्या प्रेमानं वाचता तितक्या प्रेमानं जरी ज्ञानेश्वरी वाचली ना महाराष्ट्रात, तरी कृपा होती ज्ञानोबांची. तासन तास पारायण करत असतात. जगाच्या पाठीवर एकच मंदिर असं, एकच समाधी अशी, ती माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबांची, की ज्या ज्ञानोबांजवळ ज्ञानेश्वरीचं पारायण कोणी करत नाही असा दिवस सापडत नाही. ज्ञानेश्वरीचं पारायण चालूच आहे. तुम्ही कधी जा आळंदीत, 5, 50, 100 लोक अजान वृक्षाच्या खाली पारायणाला बसलेले दिसतात. त्यांना पाहिलं, त्यांच्या खाली उतरा. विठ्ठल मंदिर आहे छोटंसं, ज्ञानोबांची पालखी ठेवलेली असते. त्या पालखीजवळ 2-4 आंधळी लोक बसलेले असतात आणि त्या आंधळी माणसं असं बोट फिरवतात त्या कागदावर. त्यांचं पारायण चाललं असतं. त्यांची भाषा आहे. त्यांना आंधळ्याला स्पर्श ज्ञान असतं. स्पर्श, एखाद्या आंधळ्याने जरी ज्ञानेश्वरी वाचली, गाथा वाचला, तरी त्याचं भलं होतं, तरी त्याला प्रसाद मिळतो. आमचे एक दत्तूजी महाराज बरबगावकर नावाचे कीर्तनकार होऊन गेले. ते एक जुना दृष्टांत सांगायचे. आंधळ्याने जरी एकदा ज्ञानेश्वरीचं गाथ्याचं पारायण केलं तरी त्याच्या आयुष्यात कधी फसवणूक होत नाही. ते जुना दृष्टांत सांगायचे. ज्याला व्यवहारात फसायचं नसेल त्यानं ज्ञानेश्वरी गाथा वाचा. ज्याला परमार्थात फसायचं नसेल त्याने ज्ञानेश्वरी गाथा वाचा. कारण हे तो एक संताट आहे, तेच एक ठिकाण आहे. ते दत्तूजी महाराज सांगायचे. दृष्टांत गोड आहे. ते असं सांगायचे, बोलण्यावरून माणूस ओळखायला येतो. तुमच्या घरात जर एखादा नवीन माणूस आला, त्याचा तुम्हाला परिचय नाही, पण तो कसा आहे हे जर ओळखून घ्यायचं असेल तर एवढा दृष्टांत घरी घेऊन जा. एक राजा, त्याचे काही शिपाई आणि त्याचा एक प्रधान शिकारीला गेले. आणि शिकारीला गेल्यानंतर 1-2 तास शिकार पाहता 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 वेळ गेली. तिघांची चुकामुक झाली. राजा कुठं, शिपाई कुठं, प्रधान कुठं, दिसेना एकमेकाला कोणी. हो, घरी जायचं होतं त्यांना. घरी जाण्याकरता आता अंधार होतोय, गावाकडे गेलं पाहिजे, शहराकडे गेलं पाहिजे. एक तर शिकार भेटत नाही, त्या जवळ आलेली माणसं दिसत नाही. तिघही गावाकडे निघाले, पण वेगळ्या वेगळ्या रस्त्याने निघाले. वेगळ्या वेगळ्या रस्त्याने निघाल्यानंतर पुढे 4 शिपाई होते. त्या शिपायांना रस्त्यामध्ये दोन्ही डोळ्याचा एक आंधळा माणूस दिसला आणि त्या शिपायांनी विचारलं. तिघींमधला बोलण्यातला फरक बघा. ते 4 शिपाई त्या आंधळे बाबाला विचारतात, हे आंधळ्या, काय बाबा, अरे आमची माणसं चुकली रे, आम्हाला शहरात जायचे रस्ता सांगता येईल का? ते आंधळे बाबा म्हटले, तुम्ही पुढे सरळ जा. पिंपळाचं भलं मोठं झाड आहे, उजव्या हाताला वळा. पुढे सरळ गेलात की मोठी वाट तुम्हाला दिसते. ती मोठी वाट शहराकडेच जाते. माऊली, जा, शहरात जाल तुम्ही. 15 मिनिटांनी प्रधान आला. बोलण्यातला फरक बघा. तो म्हटला, आंधळे बाबा. शिपायांनी काय म्हटलं? आंधळ्या. प्रधान म्हणतो, आंधळे बाबा, आम्हाला शहराकडे जायचो, आमची चुकामुक झाली. आमचा राजा, आमची शिपाई दिसत नाही. जरा आम्हाला शहराकडे जायचा रस्ता सांगता येईल? पुढे जा, उजव्या हाताला पिंपळाच्या झाडाखालून वळा. शहराकडे जाण्याची मोठी वाट तुम्हाला सापडते. तुम्ही शहरात जाल, पोचाल. अर्ध्या तासाने राजा आला. राजा विचारतो, बाबा, ओ सुरदासजी, कशी तुमची तब्येत? तुमचं आरोग्य ठीक आहे ना? काही उणीव नाही ना तुम्हाला? भूक लागली तुम्हाला? काही खायला देऊ? माझ्याजवळ फळं सापडली, मला घ्या, 2 फळं देतो तुम्हाला. बरं आहे ना तुम्ही? हो राजा, बरं आहे. अहो, माझी माणसं चुकली हो बाबा. दिसली तुम्हाला? राजा, 20 मिनिटं अगोदर तुझे 4 शिपाई गेले, 15 मिनिटं अगोदर तुझा प्रधान गेला, आणि आता तू आला. राज्य चालवणारा चोखंदळ लागतो. तो म्हटलं, दोन्ही डोळ्याचा आंधळा माणूस, पण याला कसं कळलं? पुढे गेलेले शिपाई होते, मध्ये आलेला प्रधान होता, आणि आता आलेला राजा आहे. बाबा,
तुम्हाला कसं कळलोय? राजा, आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय गड्या. आणि ज्ञानेश्वरी असं सांगते, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. माणसाला बोलणं ओळखता आलं पाहिजे. हा समोरचा कसा आहे. अरे तुझे शिपाई आंधळ्या म्हणून गेले, मला तेव्हाच समजलं कमी पगारीन फुल अधिकारी शिपाई आंधळे बाबा म्हणणारा प्रधान असावा. आणि तू सुरदास म्हटलं रे, तब्येत विचारली, लगेच ठरवलं राजा असलं पाहिजे. राजा म्हटलं, काय आंधळ माझ्या राज्यात बुद्धिवान आहे गड्या. हे आंधळ तर घरी नेतो, घरी न्यावं लागेल आपल्याला. त्या राजानं त्या आंधळ खांद्यावर आणलं राज्यात. आणि 2 प्रधान त्या आंधळ्यावर फक्त संरक्षण. याच्याकडे लक्ष द्या, हा जगला पाहिजे, हे कामाचा आंधळ आहे, खूप बुद्धिवान आहे. 15 दिवसाने राज्याच्या राजवाड्याच्या नजीक लगत एक घोड्यांची रेस होती. ती स्पर्धा होती घोड्यांची. राजाने 2 घोडे पुण्याहून मागवले होते, रेसचे घोडे. व्यवहार ठरला होता 40 लाख रुपयाला. एक घोडा काठेवाड 20 लाख रुपयाचा. 40 लाख रुपयाच्या घोड्यांचा सौदा झाला. ते घोडे मागवले, 40 लाख रुपये काढून ठेवलेले, मोजून फक्त देणार. पुण्याचा व्यापारी घोडे घेऊन आलेला, 1000 पैसे घ्यायला तयार. तेवढ्यात राजा म्हटला, आमच्या राज्यात एक आंधळ आहे, त्याला दाखवू. दाखव राजा. त्या आंधळ्याला ते घोडे दाखवले. आंधळ बाहेर आलं आणि त्यानं घोड्यावर हात टाकला. एका घोड्यावर हात टाकता बरोबर ते घोडं बिथरायला लागलं. आंधळा हसला. दुसऱ्या घोड्यावर हात टाकला. 15 मिनिट त्यानं घोड्याच्या अंगावरून हात फिरवला. असं म्हशीसारखं खाजवत रे त्याला. ते घोडं जागेहून हालत नाही. आंधळ म्हणतं, राजा एकच घे तिकडचा घोडा, या घोड्यापेक्षा गध परवडलं. बहुतेक हा नवरदेवाच्या सर्कशीतला घोडा असावा. राजा लय गारच झालाय रे तो, मजा नाही राहिली त्यात. आता हा काठेवाड घोडा नाही. तो व्यापारी म्हटला, खरंच आहे घोड्या, एकच घोडा कामाचा आहे. पण दोन्ही डोळ्याच्या आंधळ्या माणसाला कसं समजलं? बाबा तुम्हाला कसं समजलो? आम्ही गाथा वाचलाय. म्हणजे गाथ्यात ते लिहिलंय हो, तेजाने जाणती तंतू भोगावरी येती. तो कोबरे सांगतात, जनावर ओळखायची असतील, बैल ओळखायचा असेल, घोडा ओळखायचा असेल, नुसता धक्का लावला तरी ते बिथरायला लागतं. समजाव काहीतरी चीज आहे. म्हशीसारखा चोमाळून राहिलो 15 मिनिट तरी घोडं जागेऊन हालत नाही. याचा अर्थ काहीच कामाचं नाही. 20 लाख रुपये वाचवल्यावर राजा असा खुश झाला बा. राजा म्हणे, गडो हे आंधळ वाचलं पाहिजे बरं, हे खूप फायदा करणारं आंधळ आहे. याला तुम्ही काही खुराक चालू करा. पूर्ण कीर्तन विसरले तरी चालेल, फक्त खुराक लक्षात ठेवा. खुराक चालू केली आंधळ्याला. खुराक कशी होती? 1 ग्लास दूध. 1 ग्लास, जरा आवाज येऊ द्या मला, 1 ग्लास दूध. 1 ग्लास दूध चालू केलं. 20 दिवसाने घेऱ्याचा व्यापारी आला उत्तर भारतामधून. राजा, अरे हिरे घ्यायचे का तुला? हो हो घ्यायचे हिरे. मग शौकीन होता राजा. काय किंमत? 15 5 75, 15 लाख रुपयाला हिरा आहे. बर 75 लाख रुपये काढून ठेवले महाराज. फक्त मोजून द्यायचे. आंधळे बाबाला दाखवू. अरे डोळसाला दाखव. आंधळ्याला काय दाखव तू? तो म्हणे आमचा आंधळच कामाचं आहे. आंधळे जोडी दिले. बाबा हिरे घेतले मी. बघा बरं. आंधळा हिरे घेऊन गेला. थाप टाकत हिरे घेऊन गेला. आत कक्षेत गेल्यानंतर 5 मिनिटात आंधळा बाहेर आला. आणि बाहेर येऊन तो आंधळा म्हणतो, राजा 3च हिरे कामाचे, 2 हिरे डुप्लिकेट आहे यातले. तो व्यापारी म्हटलं, खरंच 2 डुप्लिकेट आहे. पण आंधळ्याला कसं समजलं? आम्ही गाथा वाचलाय. म्हणजे ही गाथ्यात लिहिलंय. मग हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. राजा म्हटलं, गड्या पहिली 20 आणि आताची 30-50 लाख रुपये वाचवले आंधळ्यानं. अरे ते जगलं पाहिजे, त्याची खुराक वाढवा. पहिली खुराक लक्षात आहे ना तुमच्या? 1 ग्लास. जरा मागून खुराक ऐकू द्या ना. असं काय तुम्ही काही खुराक घेऊन आलात ना घरून, मग खुराक ऐकू द्या. 1 ग्लास. आता खुराक वाढवली बघा. त्या 4 चमचे तूप टाकलं. म्हणजे 1 ग्लास, 1 ग्लास आणि 4 चमचे तूप. एवढी खुराक वाढवली. एक विदेशातून मोहरा नावाचं रत्न घेऊन व्यापारी आला. गाथा माणसाला फसवू देतो का? मोहरा नावाचं रत्न घेऊन आला. मोहरा. राजा, अरे मोहरा घेतो का? मोहरा काय किंमत? म्हटले 2 करोड रुपये. तयार आहे मी. 2 कोटी रुपये काढून ठेवले.
आंधळ्याला दाखवतो, आंधळे बाबा हे मोहरा नावाचं रत्न आहे. आता मोहरा नावाचं रत्न भारतात राहिलेलं नाही. तसे अनेक रत्न आता कवी कल्पनेत गेले. आता रत्नच राहिले नाही. श्रीमद भागवतामध्ये समंतक मण्याचं आख्यान आहे. श्री शुकउवाच सत्राजित स्तवनन्नया कृष्णाय कृती किल्बिषा समंतकेन मनिना स्वयं मुंदम्य दत्तवान. समंतक नावाचा मणी आहे, सूर्यकांत मणी आहे. आता ते राहिलं नाही. आता मोती राहिले नाही. आता मोत्याचा पाऊस, सोन्याच्या धारा या कुठं पाहायच्या असतील तर बाया नवऱ्याचं नाव घेतात तेव्हाच त्या दिसतात. बाकी त्या कुठं महाराष्ट्रात राहिलेल्या नाही. एखादी बाई भिकारी असली तरी ते नाव घेताना असं स्टँडर्डच घेते. एका भिकारणीला राजानं बायको केलं. भिकारणीन कळते ना तुम्हाला? भिकारीन बाई ती येत नाही, तिला जुनी माणसं भिकारीन म्हणायची. भिकारीन समका कशाला म्हणतात? दाताचं दातवण घ्या ग कुणी, दाताचं दातवण घ्या ग कुणी, कुंकू घ्या कोणी काळा मणी, 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 भिकारीन म्हणतात. आपण तयारी करून ठेवली. समजा हे बंदही पडलं, जशी मागते तर एखादा भिकारी एका दोन पैसा बाबा द्यावो धर्माला, द्यावो गरीबाला, तुम्ही द्यावो गरीबाला, आशीर्वाद लाभेल तुमच्या मुलाले कराला, तुमच्या मुलाले कराला, तुमच्या मुलाले कराला. एक दोन पैसा बाबा द्यावो धर्माला, तुम्ही द्यावो गरीबाला, तुम्ही द्यावो गरीबाला. याचना करते तिला भिकारी म्हणतात, याचना म्हणतात. तिची सवय जात नाही. ती नाव घेताना कसं स्टँडर्ड घेते. एका भिकारणीला राजानं बायको केलं, पण तिला 2-3 गल्ल्या फिरल्याशिवाय जेवण दखत नव्हतं. ती एक दिवस मागच्या गल्लीत गेली आणि त्या बाया म्हणता, का ग राजानं तुला बायको केलं, घे ना नाव. ती नाव घेते. चांदीचा हत्ती त्याले सोन्याचे पाय, चांदीचे हत्ती त्याले सोन्याचे पाय, आणि राजाचं नाव घेते अर्धी भाकर वाढव. तिला भिकारी म्हणतात. आता 100% समजलं तुम्हाला, आहे की नाही? आता ते राहिले नाही मनी वगैरे असे रत्न राहिले नाही. मोहरा नावाचं रत्न घेऊन आला. काय किंमत म्हटले? 2 करोड रुपये. द्या आंधळ्याला दाखवलं. बाबा 2 कोटी रुपयाचं रत्न आहे, घेऊ का? आण इकडे. दोरा दे, एक दोरा. काडी पेटी दे. कशाला बाबा? अरे आण रे राजा, आण पटकन, वेळ झाला. दोरा आणला, काडी पेटी आणली. ते मोहरा नावाचं रत्न घेतलं. त्या काडी पेटी तो दोरा त्या मोहरा नावाच्या रत्नाला गुंडाळला आणि त्याला आग लावली, पेटवलं. ते दोरा जळाला. दोरा जळता बरोबर आंधळ्यानं ते मोहरा नावाचं रत्न त्या व्यापाऱ्याच्या अंगावर फेकलं. मला डुप्लिकेट आलं का? फसवतो माझ्या राजाला. 2 कोटी रुपयात खिस्सा कापत होता तुमचा. डुप्लिकेट होतो मोहरा. तो मोहरा नावाचं रत्न घेऊन आलेला. राजानं कॉलर धरली. मूर्खा, 2 कोटीत आम्हाला फसवतो, तुला काय अक्कल? खरं बोल, मोहरा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे? तो म्हणे राजे साहेब मला माफ करा गड्या, पण खरंच मोहरा डुप्लिकेट आहे. पण डोळस माणसाच्या लक्षात येतं, या आंधळ्याला कसं समजलं? तो आंधळ म्हणे आम्ही गाथा वाचलाय. म्हणजे हे गाथ्यात आहे? मग तुम्हाला काय हे काय? हे श्रीमंताचं काम आहे. गाथा ज्ञानेश्वरी म्हणजे समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटे. आपल्याला कळत नाही गाथेचं ज्ञानेश्वरीचं महत्व. PhD करताय लोक ज्ञानेश्वरीवर, गाथेवर. एकदा गाथा वाचा, आयुष्यात कोणाकडे विचार करता भीक मागावी लागत नाही. तरुणाला इतकी ताकद आहे. पण तरुणपणीचं दुर्दैव आहे, तुम्ही गाथा वाचत नाही. जितक्या प्रेमानं हातातला मोबाईल हाताळतो ना सकाळी,
तितक्या प्रेमानं 50 अभंग तुकोबरांचे वाचा. आईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ज्ञानेश्वरीचं एक गाथ्याचं पारायण करून घ्या. आपली माय 10 वर्ष जास्त जगेल. 100 रुपयाचा केक आणून आईला काय शुभेच्छा देता? तुमच्या 100 रुपयाच्या केकनं तिला आशीर्वाद मिळणार नाही. ते 100 रुपये सुद्धा तिचे, केक आणणारे हात सुद्धा तिचे. पण तुमच्या हातातलं बळ, तुमच्या हातातली ताकद, तुमच्या हातातली माया, तुमच्या कंठातला आवाज, ओठातले दात, शब्द, हे पाठव्य, ब्लड, रुधिर, हाडं, मांस, हे सगळं ज्या माईनं दिलं तिच्याकरता एकदा ज्ञानेश्वरीचं पारायण करा. सोनं होईल पोरं तुमच्या आयुष्याचं. तुमची माय 10 वर्ष जास्त जगेल. जगातली सगळ्यात मोठी उपलब्धी आहे. आपली माय जर 10 वर्ष जास्त जगत असेल आपल्या एका ज्ञानेश्वरीच्या पारायणानं, तुम्ही मला दाखव पुरावा. पुरावा नाही आयुष्य वाढवण्याचा, पुरावा नाही देऊ शकत मी तुम्हाला 10 वर्ष आयुष्य वाढवण्याचा. पण एक वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून आईच्या प्रेमाचा पुरावा देऊ शकतो. ज्या माईला तिची मुलं सुख देतात ती 10 वर्ष जास्त जगतेच. सुखाची बाई जीवन जगत असते. गाता बसू नाही देत मित्र तुम्हाला. हे तुमच्या भावाचं कीर्तन आहे, घरी घेऊन जा. आपल्या कीर्तनाचा उद्देशच आहे तुम्ही ग्रंथावर प्रेम करावं. एका पोरानं आपल्या आईला आई म्हणावं, एका पोरानं आपल्या बापाला बाप म्हणावं. संपलं कीर्तन. यातलं काहीच नेत नसाल मंडपाच्या बाहेर आणि केवळ करमणुकी करता, मनोरंजना करता, हास्यास्पद गोष्टी करता, ही हा करण्याकरता कीर्तनात येत असाल, हा या गावकऱ्यांनी केलेला खर्च फुकट घालवता येतो. येऊ नका. ज्या लोकांना हे मनोरंजनाचं माध्यम वाटतं त्यांनी इथं गर्दी करू नये. काही उपयोग नाही गर्दी करून. कीर्तनात विनोद असू नये या मताचं मी नाही. हसा, पण हसण्यापुरतं जे असं नाही. हे आपल्या उद्धाराचं केंद्र आहे. जर तुम्ही ते लक्षात घेतलं नाही तर येणाऱ्या काळात लोक घुंगरं घेऊन येतील घरात, घरून आमच्या पायाला बांधायला. म्हणून जरा परंपरा जोपासा. आपण मोठ्याच्या पोरात घरी जन्माला आलो. जी माणसं मोठी असतात त्याचं दिवाळं सुद्धा मोठं असतं, म्हणून सांभाळलं पाहिजे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावाचं मुलं लावा, प्रीतीचा मावळा झाला म्हणून काय भारत उचलावा, घरचा दिवा झाला म्हणून काय पाण्याची बांधावा. अरे नित्य देव भेटला म्हणून काय घराची लावावा, देवांगी येतो म्हणून काय भक्तीची बोलावे, नित्य व्याज देतो म्हणून काय विठ्ठल बुडवावा. अरे वडील राजे झाले म्हणून काय जीवेचं मारावे, सुंदर स्त्री झाली म्हणून काय बळेचे भोगावे. अरे प्रीतीचा भावना झाला म्हणून काय फार दिवस राहावा, गावचा पाटील झाला म्हणून काय गावात बुडवावा. एका जनार्दनी हरी हा हरी मनीची ओळखावा, मनीची ओळखावा. अरे कृष्ण अरे बोला मनोरंजन तुम्हाला वाटेल तसं जगणं, मला वाटेल तसं जगणं आपल्या परंपरेत चालत नाही. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी, त्यानं पथ्य सांभाळली पाहिजे, तत्व सांभाळलं पाहिजे. चला चला. तो मोहरा नावाचा व्यापारी घेऊन आलेला माणूस म्हणतो, रे आमच्या लक्षात येत नाही गड्या राजा लवकर ओरिजिनल की डुप्लिकेट या आंधळ्याला कसं समजलं. म्हणे गाथा वाचलाय. काय लिहिलंय गाथ्यात? गाथ्यात असं लिहिलंय, मोहरा तोची अंगे सूत न झडे ज्याची संगे. मोहरा नावाच्या रत्नाला दोरा गुंडाळायचा आणि पेटवायचं. दोरा जळला नाही आणि रत्न काळ पडलं नाही, समजा बाबा रत्न ओरिजिनल आहे. वा वा वा, 2 कोटी रुपये वाचवले. खोराक लक्षात आहे ना तुमच्या? एक ग्लास दूध, एक ग्लास 4 चमचे. पुन्हा खोराक वाढवली राजानं. 2 कोटी रुपये वाचवल्यावर 2 लाडू वाढवले. म्हणजे 1 ग्लास. जरा एकदा सांगा मोठ्याने, 1 ग्लास. तुमचा काही उपवास आहे का?
सांगा ना खुराक उसळ, म्हणजे मला मी सांगतो याचं समाधान तरी होईल माझ्या मायांनो. 1 ग्लास, 4 चमचे आणि 2. आता लाडू तुम्ही ठरवा कशाचे, पण कीर्तनात चांगले लाडू खा जरा. खारी खोबरं बदाम आहे की नाही कृष्णा बाबा, सगळे चांगले लाडू खायचे. राजा म्हटलं तुम्ही माझ्यावर लय उपकार केले बाबा, 2.5 कोटी रुपये वाचवले तुम्ही माझे. वा तुमच्या आभार. अरे राजा तुला काय, तू एक होता गड्या शेतावून भाताची परीक्षा करणारा म्हणून जंगलातून आम्हाला इकडे आणलं, तरी आता आमच्या बुद्धीची अकलीची माती होती तिथे. असं मला लय कळतं म्हणजे अरे वर्तमान भूत भविष्य म्हणजे तुम्हाला भूतकाळही कळतो, म्हणजे तुम्हाला भविष्य कळतं, सगळं कळतं मला. माझा भूतकाळ पाठ आहे, तुझा भूतकाळ माझ्या. सांगा बरं, फार वाईट आहे राजा, ऐकू नको. मी कधीच सांगू करत होतो, पण वाईट आहे. तू राज्य सोडून पळून जाशील इतका वाईट आहे तुझा भूतकाळ. मानसशास्त्र असं सांगतं, जी गोष्ट माणसाला नाही म्हटली ऐकायला, तीच त्याला ऐकावी वाटते. पहा तुम्ही, एका भिंतीवर लिहिलं होतं, कृपया वर पाहू नका. तरी वरती पाहिलं, वर लिहिलं होतं तरी गाढवपणा केलाचा. याला मानसशास्त्र म्हणतात. तुमचा एखादा मित्र तुम्हाला सकाळी भेटू द्या आणि त्यांना म्हणू द्या, पाटील तुम्हाला काही सांगायचं होतं. सांग ना बाबा. हां इतक्या लोकात नाही, तुम्ही मला संध्याकाळी भेटा. हा जेवत नाही 2 टाईम संध्याकाळपर्यंत. काय असेल बाबा, काय असेल, तो काय सांगेल. मानसशास्त्र आहे. राजा म्हटला मी मेलो तरी चालतं, राज्य गेलं तरी चालतं, पण भूतकाळ सांगा. ऐकायची तयारी आहे? हो म्हणे ऐकायची तयारी. तुमची आहे ना तयारी? राजा म्हटला सांगा भूतकाळ. आणि त्या आंधळ्यानं भूतकाळ सांगितला. राजा राग येऊ देऊ नको, तू राजाच्या पोटचा नाही, तू आचार्याच्या पोटचा आहे. त्याला खालून घाम सुटला. कोणी बाला काढ, कोणी तलवार काढ, मरत म्हणगड्या आंधळास. 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप, 2 लाडू, महिना झाला दाबून राहिलं म्हणे. एकदम राजाला म्हणतो तू आचार्याच्या पोटचा. राजा म्हणे त्याला हात लावू नका. राजा आपल्या आईजवळ गेला आणि आईला म्हणतो, आई काय खरं ते मला सांग. आई म्हणे भाऊ झालं गेलं, गंगेला मिळालं, तुला काय आता जाग आली रे? नाही सांग, तो आंधळा खोटं बोलू शकत नाही. सांग मी कोणाच्या पोटचा आहे. बाळा रागवू नको, तू खरंच आचार्याच्या पोटचा. मला मुलं होत होते मरत होते, होत होते मरत होते, होत होते मरत होते. 5 मुलं झाली रे मला, आणि 5ही पोरं माझी मेली. 6व्यांदा मला गर्भधारणा झाली, आणि मला बाळांतपण करणाऱ्या बाईने सांगितलं, राणीसाहेब तुमचं ही पोरगं मरणार आहे, तुम्ही लवकर राज्याला कोणीतरी वारसदार शोधा. माझ्याच बरोबर आपल्या राजवाड्यात काम करणारा एक आचारी होता, त्याच्या बायकोला दिवस गेलेले होते. मी तिला म्हटलं तू माझं पोरगं घे, तुला 3 मुलं आहे, तुझी जिवंत आहे, मला मात्र लेकरू नाही, तुझं होणारं पोरगं मला दे, मी त्याला या राजाचा वारसदार म्हणून राजा बनवेन. मला मुलगं झालं, ते मेलं. तिनं झालेलं पोरगं मला दिलं, आणि तिचं मेलेलं पोरगं आम्ही घोषित केलं. त्या आचार्यानं मला ते पोरगं दिलं. आचार्याचं पोरगं मी ओटीत घेतलं, त्याला दूध पाजलं, मोठं करून राजा बनवलं. असा तू आचार्याच्या पोटचा आहे. तुमच्या डोक्यात आला तसा आचार्याच्या पोटचा. कीर्तनात जरा चांगला विचार करत जा, निदान आपण कुठं बसलो याचं भान ठेवत जा. तुम्हाला वाटलं आचार्याच्या पोटचा, असं नाही, असा आचार्याच्या पोटचा. राजा म्हटला हे खरंय गड्या, पण मी आचार्याच्या पोटचा आहे, तुम्हाला कसं कळलं? असे प्रमाण आहेत महाराज तुकोबारांची की या गादीवरून म्हणू शकत नाही. चहाडाची माता व्यभिचारी न तत्वता. या घरून त्या घरी जातो, त्या घरून त्या घरी जातो, नुसते गावात भांडणं लावतो. तुकोबारा म्हणतात त्याची माई व्यभिचारी नव्हती. म्हणू शकत नाही आपण हे प्रमाण. या मीडियाची भीती वाटते. ते आता मला विचारल्याशिवाय टाकणार नाही म्हणून मी करू तरी देतोय. भीती वाटते. तो म्हणतो तुम्हाला कसं कळलं मी आचार्याच्या पोटचा आहे? राजा राग येऊ देऊ नको, पण तुझे सगळे लक्षणं आचार्याच्या पोटचे होते रे. अरे घोड्याच्या खरेदी तुझे 20 लाख रुपये वाचवले. तू जर खरंच राजाच्या पोटचा असता तर मला एखादी सोन्याची अंगठी दिली असती. तू काय दिलं? 1 दुधाचा ग्लास. अरे राजा
30 लाख रुपये वाचवले गड्या हिऱ्याच्या खरेदीत तुझे. मला वाटलं सोन्याची चेन देतो गड्या, आता तू देऊन देऊन काय दिलं? 4 चमचे तूप. म्हटलं 2 कोटी रुपये वाचवले, मला वाटलं सोन्याचं कळ देतो गड्या आता भेट. तू देऊन देऊन काय दिलं? 2 लाडू. मी त्या दिवशी ठरवलं 1 ग्लास दूध, 4 चमचे तूप आणि 2 लाडू. हे राजाच्या पोटचे नाही, आचार्याच्या पोटचे लक्षण आहे. तू सगळ्या खायच्याच वस्तू देत होता राजा. मी तेव्हा ठरवलं काहीतरी कुछ में दाल में काला आहे. अरे माणसाच्या वागण्यातून, माणसाच्या जगण्यातून कळतं आपण कोण आहोत. पण हे तुकोबाराशिवाय ज्ञानोबाराशिवाय या जगात कोणी सांगू शकत नाही. माणसाचा परिचय जर करून देण्याचं धाडस माझ्या संतांचं असेल तर मित्र हो, तरुण बांधवांनो, माझं तरुणांना आव्हान आहे. संत सांगतात, अरे माणूस ओळखण्याची ताकद जर संत निर्माण करू शकतात तर एक दिवस जगाचा मालक ओळखण्याची ताकद सुद्धा परमात्मा निर्माण करू शकतो. कोणी ओळखला? आधी प्रमाण ऐकू आणि मग त्याचा शोध घेऊ. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, सर्वोच्च लाभ आहे मानवी जीवनातला, नामा म्हणे जगी अलाभ्य लाभ झाला. अलाभ्य लाभ म्हणतात त्याला. अलाभ्य लाभ म्हणजे देव सापडणं, याला अलाभ्य लाभ म्हणतात. कोणाला सापडलाय नंतर सांगतो, पण संतांच्या चरणी मस्तक टेकवल्यानंतर, आपलं जीवन संतांच्या चरणी गेल्यानंतर हेच ते एकमेव ठिकाण आहे जिथे उत्तमातला उत्तम लाभ आपल्याला मिळू शकतो. याचं दिग्दर्शन करतात श्री तुकोबाराय सेवेला निवडलेल्या अभंगाच्या संता ठाई लाभ पाई उत्तम. हेच ते चरण आहे, हेच ते ठिकाण आहे जिथं लाभ मिळेल. कोणता मिळेल मला माहिती नाही, पण जो कोणता मिळेल तो उत्तम असेल. तुकोबार म्हटले लाभ पाई उत्तम. महाराज
काय देतील संत? अहो मोठ्याच्या मोठी यादी आहे. कोणाकोणाला परमेश्वरानं काय दिलं याची यादी काढता काढता कीर्तन संपून जाईल. तशी आपली वेळ संपलेली. 10:35 झाले. 10 मिनिटात थांबायचंय, 10-15 मिनिटात. श्री तुकोबारे म्हणतात उत्तम लाभ मिळण्याचं ठिकाण हेच परमात्मा चरण आहे. त्याच ठिकाणी लाभ मिळू शकतो. कोणाला मिळाला? इकडची तिकडची उदाहरणं पाहिल्यापेक्षा एक देवाच्या घरातलं उदाहरण पाहू आणि एक तुकोबारींच्या घरातलं उदाहरण पाहू. लाभ मिळाला देवाच्या घरात. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक सण येतो बघा. कोणता? भाऊबीज दुसऱ्या दिवशी नाही येत, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी. हा, बलिप्रतिपदा. त्या सणाचं महत्व असं आहे, त्या दिवशी पत्नीने आपल्या पतीचं ओवाळणं करायचं असतं. तुमच्याकडे पद्धत आहे का? आहे ना? आमच्याकडे आहे. त्या दिवशी पत्नी मालकाचं ओवाळणं करते. त्या दिवशी मालक किती लांब असला तरी घरी येतो तो. आज बायको ओवाळणार आहे बुवा, त्याचं त्याला एक अलौकिक समाधान असतं. आणि तसं बाईचा धर्मच आहे. मालक घरात आल्यानंतर त्यांची विचारपूस करणं, त्यांना पाणी देणं, न मागता त्यांना पाणी द्यावं. काही काहीला मागून भेटत नाही, तो भाग निराळा आहे. पाणी द्यावं, त्यांना विचारावं तुम्हाला चहा देऊ का, कॉफी देऊ का, तुमचं डोकं दुखते का, तुमच्या डोक्याला बाम लावू का, तुमचा नरडा दाबू का, नाही तुमच्या हातपाय दाबू का, असं त्यांना विचारलं पाहिजे, है की नाही? कारण पत्नीचा धर्म आहे. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, घ्या तुम्ही समजून. आपल्या पतीला नित्य मानिते देवाप्रमाणे, आपल्या पतीला नित्य मानिते देवाप्रमाणे. देवाला म्हणे पतीच्या द्या मला मरण, द्या मला मरण. तुळसाला पाणी घाले नित्यनेमान, तुळसाला पाणी घाले नित्यनेमान. हा बाईचा धर्म. तिनं म्हणावं बेदलयाला जाव जगाचा, बेदलयाला जाव शांती अखंडित रामो राम, शांती अखंडित रामो राम, राम राम राम. बेदलयाला जगाचा, बेदलयाला. आमच्यात प्रेम राहिलं पाहिजे. पती पत्नीच्या नात्यात प्रेम सोडलं तर दुसरं काय येतो सोबत? काही नाही. आणि त्या दोघांमधलं नातं हे प्रेमाचंच असलं पाहिजे. कठीण काळामध्ये ज्याची बायको साथ देत असेल त्या मालकानं चांगले दिवस दाखवण्याची जबाबदारी सुद्धा बायकोची घेतली पाहिजे. पत्नी आपली कष्टकरी शेतकऱ्याची पोरगी आहे. 8 दिवस माहेरी गेलेल्या बायकोची किंमत माणसाला कळू शकते. 8 दिवस जाऊ द्या, 8 दिवसानंतर ती तिकडून येत नाही तोपर्यंत आपल्या घराचं गोकुळाचं स्मशान झालेलं असतं. आपलं अंथरूण कुठे, पांघरूण कुठे, ब्रश कुठे, टॉवेल कुठे, काही सुद्धा वस्तू मिळत नाही. का? घर सांभाळण्याची कला बाईतच आहे. आपण काही सांभाळू शकत नाही. बरं, नवल बिचारी सगळं आपलं वागवते. जोडवे पायात तिच्या आपले, कपाळाला कुंकू तिच्या आपलं, गळ्यात मंगळसूत्र तिच्या पण आपल्या नावाचं, हातात बांगड्या पण आपल्या. एवढंच नाही, पाया दुसऱ्याचे पडते तरी आशीर्वाद आपल्याला. चांगला शृंगार करते, ती चांगली दिसावी म्हणून नाही, हे अमुक अमुक माणसाची चंदनपुरीची बायको आहे म्हणून शृंगार करते. किती करते. आपल्या बाळाला जन्म देते ती, बाळंतपणाचा त्रास कष्ट सहन करते ती, तरी उदार अंतक करणारी चंदनपुरी वासियानो जन्माला आल्या आल्या त्या पोराचं पुढं नाव लावते आपलं. हा बाईचा त्याग आणि समर्पण या भूमीत स्त्रीनं करावं ते, बाकी ते कोणी करू शकत नाही. आणि स्त्रीने केलेलं आहे. बलिप्रतिपदेला त्या दिवशी महिला नावही घेतात, खूप औक्षणही करतात. एका बाईचं नाव ऐकलं, आता पाठच करून घेतलं. चांदीचा गोप त्याला सोन्याची चैन, रमेशचं नाव घेते गणेशची बहीण. पाव म्हटलं काकू कुठं जोडलं तुम्ही हे? पण बाहेर चाललोय ना पाठ आहे मला. आमच्या गावातल्या एका माणसाने नाव घेतलं बाईचं. सांगू की राहू देऊ? तो तुमच्या आवडीचा माल आहे. सांगा. तो म्हणे
केळीच्या पानावर तुपाचा शिरा आणि तिकोण आली मीरा तो झुमका गिरा पाव. पण जाऊ द्या काही का होईना घेतात ते बिचारे, त्यांचं गोडवा आहे, प्रेम आहे, आपुलकी जिव्हाळा आहे, प्रेम आहे, प्रपंचात चाललंय, बरं चाललंय. चला, त्या दिवशी पत्नी आपल्या पतीचं ओवाळणं करते. असं जगाच्या मालकाचं सुद्धा ओवाळणं करायला रुक्मिणी मातेनं ताट सजवलं बलिप्रतिपदेला. आणि ती सजवलेलं ताट घेऊन पांडुरंगाच्या राऊळामध्ये रुक्मिणी माई साहेब गेल्यान पाहिलं, एक नाही, दोन नाही, तीन नाही, असंख्य देवानं रूप घेतली. रुक्मिणी माई लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माई आता कोण भोवाळू. लाजले गे, लाजले गे, लाजले गे, लाजले गे माई आता कोण भोवाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे, चतुर्भुज परिवार. कुठं कुठं गेले ओ मी गेले तिकडे पाय तिकडे चतुर्भुज नारी. ओ गाडो मी गेले जिकडे पाय तिकडे चतुर्भुज नारी. सगळीकडे गेले पण लाजले गे, लाजले गे, लाजले गे माया. ताट सजवलं आरतीचं आणि रुक्मिणी मातेनं देव पाहिला. पण एकच देवानं असंख्य रूप घेतलेली. रुक्मिणी माता लाजल्या. सगळं सारखे रूप दिसायचे, माझा यातला मालक कोणता ओळखता येत नव्हतं. शेवटी बाहेर निघाल्या आणि नामदेवराय दिसले. त्या नामदेवरायांना विचारलं, नामदेवा अरे माझा मालक दिसला का रे तुला? देवानं माझी चेष्टा म्हणून असंख्य रूप घेतली, तू जरा त्या बाबाला बघ कुठे. त्यावेळेला नामदेवरायांनी सांगितलं, आई तुम्हाला देव ओळखता येत नाही? अहो तुम्ही जा, तुमच्या नवऱ्याला एका साधूने लात मारली छातीवर, तो कौस्तुभनी बाजूला सारा, विष्णुदास नामा येणे दाविली खून. तुम्ही ती कौस्तुभनीची खून पहा आणि देवाचं ओवाळणं करा. रुक्मिणी माता आत गेल्या, मनी बाजूला करायचा. ऐका खून, भृगु ऋषींच्या लातीची खून होती. ऐका खून सरका बाजूला, ऐका खून सरका बाजूला, ऐका खून सरका बाजूला. सगळे डुप्लिकेट गिऱ्हाईक बाहेर काढले. आणि जो परमात्मा होता त्याला रुक्मिणी मातेनं खून दिसता बरोबर ओवाळणं केलं. रुक्मिणी माता म्हणतात, देवा तुम्ही माझी परीक्षा घेतली पण मी पास झाले बरं का परीक्षेत. देव म्हटले नापास झाली असती पण कॉफी चालली म्हणून पास झाली, नाही तर तू काही पास व्हायच्या गॅरंटीची नव्हती. नसते नामदेवराय भेटले, तू चालली होती घरी. अगं आभारच तुला मानायचे असतील तर त्या नामदेवरायचे मान. रुक्मिणी माता गेल्या, नामदेवरायच्या पाया पडायला लागल्या. आई हे काय करता? नामदेवा अरे बलिप्रतिपदेच्या दिवशी एका पतिव्रता नारीला तिच्या मालकाचं दर्शन होत नव्हतं, ते तुझ्यामुळे झालं. नामदेवा तू माझ्या देवाचा एक सेवक नाही, तू या जगतातला मुक्ताईच्या कृपेनं तयार झालेला तुझ्या आजे गुरु असलेल्या मुक्ताबाईंचा तू अलौकिक एक संत आता म्हणून कार्याला लाग. तू संत आहे आणि मला माझ्या जीवनातलं सर्वस्वाचं दान तू दिलेलं आहे. लाभ पायी उत्तम साधू जवळच काहीतरी मिळू शकतं.
इतरत्र ते मिळत नाही महाराज. मी तुकोबारांची तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं नव्हतं सरपंच आपलं. इतर जरी ठरलं असलं तरी म्हणजे येण्याचं वगैरे तुम्ही किती वाजता याल असं जे ठरलं त्यात आपला अभंग सुटला पाहिजे असं काही ठरलं नाही. त्यामुळे माझी वेळ संपली म्हणजे आपण थांबूया. तुकोबारांच्या कुठल्याही अभंगावर आपण 2 तास कीर्तन करावं किंवा 2 तासात त्या अभंगाला हात घालावा शोधावं सापडत नाही. सोडवावं लागतं ते अभंग. 2 तासात त्या अभंगाचा भाव सांगावा लागतो म्हणून ऐका. श्री तुकोबाराय त्यांच्या जीवनातला जरी प्रसंग पाहायचा झाला तरी तुम्ही जरा बारकाईने तुकोबारांचं चरित्र ऐका. तुकोबारांनी बऱ्याचदा जिजाबाईला सांगितलं की तू भजनाला लागलं पाहिजे, पण जोपर्यंत देव नजरेला आला नाही तोपर्यंत जिजामाई सुद्धा त्या दिशेला वळल्या नाही. प्रसंग आहे, सगळे बहुश्रुत मंडळी आहेत, लक्षपूर्वक ऐकताय म्हणून मी सांगेल. प्रसंग मोठा आहे, मी छोटासा करून सांगतो ऐका. बोलणं झालं जिजाबाईचं, बोलाचाल झाली, वाद झाला तुकोबारांबरोबर, पण वाद केवळ प्रेमाचा मर्यादित. जिजाबाईंनी बोलावं तुकोबारांनी हसावा असा वाद होता. जरा बोलणं होता बरोबर तुकोबारांनी आपली चिपडी उचलली, विना उचलला आणि भंडाऱ्याकडे निघाले तुकोबाराय. ती तुकोबारांच्या जाण्याने जिजाबाई आणखी चिडली. शेजारी राहणारी एक जिजाबाईची सखी मैत्रीण जिजाबाईजवळ आली आणि बसते. स्त्रीचं दुःख स्त्रीला कळतं. माता भगिनींनो, महिलांचा मोठा वर्ग आहे कीर्तनाला. स्त्रीचं दुःख स्त्रीला कळतं. एखादी अशी मैत्रीण आपण गोळा केली पाहिजे की जिच्याजवळ आपण आपल्या मनातलं बोलू. जर तुम्हाला कोणती दुसरी मैत्रीण भेटली नाही ना या जगात तर तुम्ही तुमच्या सासूला तुमची मैत्रीण बनवा. माझी प्रार्थना आहे तुम्हाला. जी सून सासूला मैत्रीण बनवते त्या घरात कधी वाद नसतो होत. ज्या घरातली सासू सुनेला मैत्रीण बनवते त्या घरात कधी वाद नाही होत, भांडणं होत नाही. तुमच्या नवऱ्याचं तुमचं बोलणं झालं, वाद झाला, अगं सांगा तुमच्या सखीला, तुमच्या मैत्रिणीला, तुमच्या सासूला. तुमच्या सासूमध्ये तुमच्या मालकाला बोलण्याचं सुद्धा धाडस आहे आणि तुम्हाला समजवण्याचं सुद्धा धाडस आहे. कारण ज्या स्त्रियांना वाटतं सुनबाई सेवा करत नाही आणि ज्या सुनबाईंना वाटतं सासू वाईट आहे त्यांनी जरा समजूत बदलून घ्या. एवढा खर्च फुकट जाऊ देऊ नका. या कीर्तनातून काही घेऊन जा. ज्या सासूला वाटतं सुनबाई सेवा करत नाही त्यांनी एक काम करा. आता सण येणाऱ्या सणाला कोणताही सण येऊ द्या. आता पहिला सण कोणता येईल? संक्रांत येईल. आता त्या येणाऱ्या संक्रांतला माझी आठवण काढा तुम्ही. त्या दिवशी तुम्हाला वाटतं ना तुमची सुनबाई सेवा करत नाही, मी सासवांकरता सांगतोय, वाटतं ना तुमची सुनबाई सेवा करत नाही, तुम्ही एवढं काम करा. तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठा, स्वयंपाक बनवा. तुमच्या सुनेला म्हणा तू दररोज स्वयंपाक बनवते पण आजच्या दिवस तू घरातली इतर कामं कर, मी स्वयंपाक बनवते. तुम्ही घरातला स्वयंपाक बनवा. पुरणपोळीचा बेद बनवा. माझ्या माईंनो, सगळ्या सासवांना माझी प्रार्थना आहे, सुंदर पुरणपोळी बनवता तुम्ही, बनवा पुरणपोळी. पुरणपोळी बनवली, त्याच्यासोबत तुपाची वाटी असेल, खीर असेल, काय असतील ते पदार्थ सगळे गोळा करा, बनवा स्वयंपाक. तुम्ही ज्या वेळेला स्वयंपाक बनवून तयार असाल, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या नवऱ्याचं, तुमच्या मुलाचं ताट बनवाल, त्यावेळेला विशाल महाराज खोलीची, तुमच्या लेकाची, तुमच्या मुलाची तुम्हाला प्रार्थना आहे. कीर्तनाला बसलेल्या सगळ्या सासवांनी एकदा आपल्या लाडक्या सुनेचं सुद्धा ताट बनवा. हसण्यावर घेऊ नका, बनवा. तुमच्या लाडक्या सुनेचं ताट बनवा आणि तिला म्हणा, पोरी बैस बेटा जेवायला, दररोज तू आम्हाला जीव घालते बाई, आज तू जेवा आमच्या अगोदर. एकदा तिच्या पुढं पुरणपोळीचं ताट नेऊन ठेवा. ज्या दिवशी मालेगाव तालुक्यातली चंदनपुरी गावातली एक सासू एका सुनबाई पुढं पुरणपोळीनं सजवलेलं ताट नेऊन ठेवील, शपथ घेऊन सांगतो तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेल आणि सांगेल, आई देवानं अशी सासू दिली, असं वाटतं पुढचा जन्म तुझ्या पोटी नाही झाला तर निदान माझ्या सासूच्या पोटी तरी मला देवानं द्यावा. आई तुझी आठवण सुद्धा येऊ देत नाही का, इतकी चांगली बाई माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा यांच्या टाळ्या जोरात वाजल्या म्हणजे तुम्हाला पटलं नाही का माझं? हसण्यावर घेताय का तुम्ही? करून बघा जरा, दर्जा आपला ढासळवा खाली. आपल्या पोरांच्या नातवंडांच्या भविष्याकरता करा. सासूने एवढं आणि सुनबायांनी सुद्धा करा. सासू तुमची आई आहे, तुमच्या कपाळावरचं कुंकू तिने दान केलंय तुम्हाला. तुमच्या गळ्यातलं सौभाग्याचं लेणं तुमच्या नवऱ्याचं आहे ना, तुमच्या मालकाचं, त्या बाईने दिलंय तुम्हाला. उपकार आहे सासूचे. तिच्या जमिनीवर तुमचे पोरं पोट भरणार आहे, तिच्या कष्टावर तुमच्या पोरांची भाकरी अवलंबून आहे. तिनं तिच्या लेकीला दिलं नाही, तुमच्या पोरांकरता स्वतःच्या मुलाला जमीन दान केली. तिची मुलगी गरीब आहे घरची, पण जगातली अशी कोणती सासू नाही
पोरगी घरची घरी बसली म्हणून म्हणते भाऊ दे रे 4 एकर आपल्या बहिणीला. तिचं लेकरावरच प्रेम जास्त असतं. काय देणगी आहे सासवांना की तिनं सोन्याच्या पोटी जन्माला आलेल्या पोराला या घराचा वारसदार मानलं. ही जमीन त्याची आहे म्हणून ठरवलेलं तुमच्या पोरांकरता तिच्या नातवंडांकरता एक वेळ उपवाशी राहिल्या त्या बाया त्यांचा सांभाळ करा. 9 दिवस उपवास करणाऱ्या नवरात्रीच्या बाया सासूपुढं रागानं ताट लोटत असतील. मरेपर्यंत उपवास केलं तरी उद्धार होणार नाही रागानं ताट लोटणाऱ्यांचा. जरा नीतिमत्तेत प्रामाणिकपणात जगा. खोटेपणा देवाजवळ चालत नाही. डोळे बंद करून जगायला तो काही आंधळा नाहीये. त्यामुळे सोन्यानं सासूने एवढा बदल करून घ्या. पहा घरातलं वातावरण बदलतं की नाही. आपल्या कीर्तनातले शब्द फुकट जाणार नाही. मला विश्वास आहे वातावरण बदलेल. तुम्ही करून बघा फक्त. मुलांनी आई वडिलांची सेवा करा. सोन्याने सासू सासऱ्यांची सेवा करा. पत्नीने पतीची सेवा करा. म्हाताऱ्यांनी गुच्चप बसा. झाला परमार्थ. कोण्याच घरात वाद होत नाही. सोपं आहे ना हो. असं एक सखी गोळा करा. एक मैत्रीण गोळा करा. कोणी गोळा केली? ऐका ऐका. वेळेची मर्यादा आहे. वेळेची मर्यादा आहे म्हणता म्हणता वेळ घेतोय मी. त्या जिजाईनं गोळा केली आणि जिजाई त्या सखी जवळ बोलते. माझ्या माय बापे बरे नाही केले. माझ्या माय बापे बरे नाही पदरी बांधले पदरी बांधले कायमच्या जवळ पुस्तकाची विना त्याला 2 तास. पुस्तकाची विना त्याला 2 तास. पंढरीच्या पुष्कारे चर्चा चालली. आमच्याजवळ काही नाही. संपलं आमचं सगळं. तरी माझ्याशी तुकोबर अजून समजून घेत नाही मला. असं जिजाबाई सांगते.
बोलता रात्र निघून गेली. 10 दिवसानंतरची आहे चर्चा आहे. तुकोबारे भंडाऱ्यावर गेल्यानंतर 10 दिवस उलटून गेले. पहाट निघाली. मैत्रिणींची चर्चा करता 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 दिवस उजाडला आणि तुकोबारेंचा आवाज कानावर आला. आवाज असा होता, तुकोबारे बोलत होते, पावले पावले तुझे आमास तुझ्या नको भाव होऊ देऊ नको देवा मला दुसरं काय. पावले पावले तुझे आमास तुका म्हणेनो तुझं बिन नाही, तुझं बिन नाही. हे नभावली पायी वाड आहे तुझे देवे तुझी ज्याचा मुलगा मेला हो पाणी मागता मागता, ज्याची बायको मेली भाकर मागता मागता, त्या तुकोबारांच्या मुखातले शब्द, हे देवा इतकं दिलं तू आम्हाला की आता काही मागायची गरज नाही राहिली. ज्यांना सगळं मिळालं ते तुम्ही आपण निर्दयी एवढं देऊन सुद्धा देवाला म्हणतो तू आम्हाला काही दिलं नाही. अरे ज्याच्या घरात पिठाचा दाना ठेवला नाही, अन्न राहिलं नाही, त्या तुकोबारांनी देवाला म्हणावं, त्रिभुवन संचले विठ्ठला गा, काही नको आम्हाला, खूप दिलंय देवाला. चंदनपुरीतल्या सेवकांना साधकांना माझी हात जोडून प्रार्थना आहे, देवाला काही मागावं याकरता परमार्थ करू नका. आता जे देवानं दिलंय त्यालाच कोणाची दृष्ट लागू नये इतकं दिलं परमेश्वर. आता काही मागू नये त्याला, काहीच नसताना इतकं दिलं. आपली काय योग्यता आहे, आपली काय पातळी आहे. पण गावचं अधिष्ठान परमात्मा प्रत्येकाला काहीतरी देत असतो. कैलास बा आवाज काढून घ्या, आपले काय राहतं आपल्या जीवनात शिल्लक, काय नसतं. आवाज काढला उरत नाही काही. तुम्ही सुद्धा पाहणार नाही आमच्याकडे वळून. आज 7-7 कोटी माणसं कीर्तन ऐकता आमची युट्यूबला. आवाज दिला परमेश्वरानं, गळा दिला, कोणाला वैभव दिलं, कोणाला पद दिलं, चांगली मुलं दिली, पोटभर खातोय आपण आज. चांगले मायबाप दिले, चांगले भाऊ दिले, चांगले काका चुलते दिले, चांगलं कूड दिलं, चांगलं गाव दिलं. अजून काय मागता देवाला दुसरं? मागू नका. माणसाचं हे भिकारडे पण देवाने दिलेल्या उपकाराची जाणीव का करून देत नसेल आपल्याला? काय मागायचंय म्हणून परमार्थ करू नका. तुम्हाला काही मिळणार आहे म्हणून कीर्तनाला येऊ नका. अरे एक किडनी सुद्धा द्यायची ठरवली तर मागायला गेलो, याचना केली, कोट्यवधी रुपये खर्च केले तर किडनी कोणी देत नाही. देवाला 2 दिल्या, 2 डोळे दिले, पाहता येतं जग. कान दिले सुंदर, मुख कमल दिलं, सोन्यासारखी मुलं दिली, मुली दिल्या, कष्ट करणारी बायको दिली. काय मागता देवाला? चंदनपुरी सारखं गाव दिलं, माझ्या खंडोबा सारखं देवस्थान दिलं. जे खंडेरायाच्या दरबारातून कोणी रिकाम येत नाही असं देवस्थान दिलं परमेश्वरानं. मागा देवाला, तुम्हाला काही मागा वाटलं तर, पण एवढंच मागा देवा, जन्म जर देशील तर अशा चंदनपुरी सारख्या गावात दे, अशी मित्र दे, अशी आई दे, असा बाप दे, दुसरं काही देऊ नको. आता ज्यानं दिलंय त्याचे आभार मानले पाहिजे. परमात्मा आपल्यावरती जे उपकार करतो ते केवळ आणि केवळ
आपण उपासना करावी, हाताने टाळी वाजवावी, गळ्यात माळ घालावी, भजन करावं, पारायण करावं संतांच्या वचनाचं. याकरता काय पाहिजे देवाला? कोणी नाही हो, जगाचा मालक असा दयाळू परमात्मा आहे. पंढरपूरच्या 20 तास रांगेमध्ये उभा राहिलेल्या भिकाऱ्याला सुद्धा स्पर्शाचं दर्शन होतं, डोकं टेकायला मिळतं माझ्या विठुरायाच्या पायावर. आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा पांडुरंगाच्या पायावर डोकंच टेकायला मिळतं. असा जगात एकच देव आहे जो गरीबाला सुद्धा डोकं टेकायची संधी देतो आणि श्रीमंताला सुद्धा डोकं टेकायची संधी देतो. श्रीमंती, पद, प्रतिष्ठा, वैभव इतर देवांजवळ चालत असेल, माझ्या पांडुरंगाजवळ चालत नाही. त्याचे पायी घाला मिठी, मग तो कुरवाडील जगजिटी तुकोबराय म्हणतात. कोणी जाऊ देत, नुसती मिठी घातली तरी देव त्याला आपल्या हृदयाला धरून लावतो. इतका प्रेमळ आहे आपला मालक. तुकोबराय, ज्ञानोबाराय ज्या देवाच्या प्रेमात पडले, तो श्रीमंताचा देव नाही महाराज, तो गरीबाचा देव आहे. तुमच्या माझ्या सर्वसामान्य लेकराचा देव आहे, कष्टकऱ्याचा देव आहे तो. बालाजीला गेलो की आम्हाला आमच्या पांडुरंगाची आठवण येते. पैसे देऊन 100 फुटावून देव दिसतो, 1 रुपया न देता देव डोकं टिकू देतो. ती 28 युग झाली तपश्चर्या उपासना चालू आहे. पांडुरंग बाळ मूर्ती, गाई गोपाळ संगाती, एवोनिया प्रीती समचरणी देखीला तुकोबाराय म्हणतात. असा देव नाही तुम्हाला जर दिसला, असा देव. ऐसा विटेवर देव कोठे कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे पंढरी निर्माण केली देव. हे तुमच्या माझ्यासारख्या अनाथ लेकरांचा कैवार म्हणून पंढरपूर तयार केलंय. आणि आपण अनाथ सनाथ झालो, पंढरपूर सोडून तीर्थ फिरून येतोय. पण पंढरपूरची महती आपल्याला कळत नाही. तेथील तृणा आणि पाषाण देव जाणार नाही कळत महाराज. तुकोबाराय म्हणतं खूप दिलं देवा. आवाज येता बरोबर जिजाबाई शेजारणीला सांगते, बघा माझ्या नवऱ्याचा आवाज वाटतो हा. हो, 10 दिवस झाले पोटात अन्न नसेल तुकोबारायांच्या. मी भामचंद्रावर गेली ते भंडाऱ्यावर होते, मी भंडाऱ्यावर गेली ते भामचंद्रावर होते, मी भामचंद्रावर गेली ते घोराडेश्वरावर होते. आमची भेट नाही हो 10 दिवस झाले. शेजारनी पुढे पदर पसरला, 3 भाकरीचं पीठ घेतलं, भाकरी टाकल्या, थंडगार पाण्याचं मडकं घेतलं आणि माध्यान्हाच्या वेळेला भंडाऱ्याच्या घाटावर पोचता येईल याकरता सूर्यनारायण उजळल्यानंतर गरम गरम बनवलेल्या भाकरी, शेजारणीच्या घराच्या पिठातल्या बनवलेल्या भाकरी, महाराजांच्या आवडीचे पदार्थ, घडभरून तुकोबारायांची भार्या. या महाराष्ट्रातली 2 जिजाऊंपैकी एक लाडकी 2 जिजाऊ आहे महाराष्ट्रात. एक शिवरायांची माय जिजाऊ आणि एक तुकोबारायांची पत्नी जिजाऊ. त्या जिजाबाई निघाल्या आणि घट घेऊन निघाल्या, भाकरी घेऊन निघाल्या, भंडाऱ्याच्या घाटात आल्या. माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, जिजाबाईच्या अनवाणी पाय वाटेवर काटे फिर्या अनवाणी, परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे पायाखाली वाळवंट, पायावरी भेगा, परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे फिर्या अनवाणी, परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे. ज्याचं चालणं काट्यांवर आहे त्याचं नाव होतं. विरोधक असू द्या जीवनात, विरोधकाशिवाय जगायला मजा नाही, निंदा करणाऱ्या माणसाशिवाय जगायला आनंद नाही, द्वेष करणारी माणसं असल्याशिवाय जिने का मजा कोचोर आहे. या सगळ्या लोकांना केवळ कानाने ऐकायचं, दुर्लक्ष करायचं. अशा चिरल लोकांशी वाद घालण्यात अर्थ ठेवू नका. स्वच्छंदी निकोप ईश्वराच्या आधारावर जीवन जगा, आपल्या शक्तीच्या अधिष्ठानावर जीवन जगा. जगाच्या पाठीवर शक्तीचं अधिष्ठान मुक्ताबाई आहे, मुक्ताबाईला स्मरून जीवन जगा. केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही तुम्ही. अशी ताकद नाही हो कोणाची की आपलं वाकड करू शकेल. आपण मर्दाच्या पण सिंहाची पिलं, सगळी सिंहाची पिलं कोल्यासारखी जीवन जगतील तर माती होईल. मर्दासारखं जीवन जगायचं माणसाने. शिवछत्रपतीच्या वारस जाणारे पळकुट्यासारखं जीवन जगू नये. वार सहन करण्याची ताकद आहे. छातीवर पाठीवर वार करणाऱ्याला आम्ही वळून सुद्धा पाहत नाही. तुमच्यात ताकद असेल तर समोरून विचाराची क्रांती करून दाखवा. सामने से लढणे की हिम्मत है तो आ जाओ.
हम तो छत्रपति के वारसदार है, हमारे तुकोबरे की भूमि में जन्म, क्षत्रियानं मेला तरी हसू नये, मेला तरी रडू नये, आणि प्राण गेला तरी स्वकीय म्हणून हसू नये. मेला चालेल, रडू नये. जीव चालला, मेला तरी चालेल, पण जवळच्या माणसावर कधी हसू नये. जवळच्यावर ज्या दिवशी आपण हसतो त्या दिवशी त्याचं मरण होतं, आणि मरता मरता ज्या दिवशी आपण रडतो त्यावेळेला आपण ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळाचं मरण होतं. महाराष्ट्र आहे हा, इथं तरुण पण विकलेल्या लोकांनी क्रांती केलेली आहे. ज्याला मोठं व्हावं वाटतं त्याला तरुण पण विकावं लागतं. कैलास बुवा, तरुण पण विकल्याशिवाय क्रांती नाही करत आहे. माझ्या राजाने तरुण पण विकलं, 35 वर्ष विकले, फुकट विकले म्हणजे पैसे घेऊन नाही, या मातीला दान केले 35 वर्ष घोड्यावर. तरुण पण विकल्याशिवाय माणसं मोठी नाही होऊ शकत. ज्या तरुणाला मोठं व्हावं वाटतं तरुण पण वेक मित्रा, तरुण पण खर्च कर कष्ट करण्यात, त्याशिवाय तू मोठा नाही होऊ शकत. आणि हा महाराष्ट्र, इथं तरुण पण विकलेली माणसं मोठी होतात. तुझं नाव नाही होणार विकल्याने, फक्त मोठा होशील. आणि नाव करून घ्यायचं असेल तर हा महाराष्ट्र आहे, इथं मेल्याशिवाय माणसाचं नाव होत नाही. सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, इथं मरावं लागतं तेव्हा माणसाचं नाव होतं. चला, काटा मोडला पायात, आई ग म्हणून माझी जिजाबाई खाली बसली. कोण आहे भंडाऱ्याच्या घाटात, कोण नसेल, कोण दिसत आहे. एका पायावर उभी राहिलेली जिजाबाई आवाज देते दूरवर नजर असलेल्या त्या गोराख्याला, ओ गोराखी दादा ये. परत आला गोराखी, माई आवाज दिला, हो रे बाबा वेस. काटा काढता येईल रे, काढतो ना. काढता येतो का? चांगल्या चांगल्यांचा काढला. बस खाली. काय रे तुझं नाव? विठ्ठल. जिजाबाई म्हटली नको सांगू, जाऊ दे, मला आवडत नाही तिनं. बस काटा काढ. काटा काढणाऱ्याने आपल्या पाय मांडीवर घ्यायचा असतो. ऐका, पाय पुढं केला आणि जिजाबाईचा पाय गोराख्यानं मांडीवर घेतला. फाटलेलं होतं पातळ. जगातल्या कोणत्याही बाईला सगळ्यात प्यारी तिची इज्जत असते, लज्जा महाराष्ट्राला. आपल्या तुम्ही पोराला दूध सांगा, तो पाहुण्यांमधून दुधाचा ग्लास आणतो, पण लेकीला दूध सांगा, ती ओढणी खाली झाकून दुधाचा ग्लास घरात आणते. शरम नावाची चीज आपल्या मातृत्वाकडे. फाटलेलं पातळ हात ठेवते माझी जिजाबाई. गोराख्याला समजलं शरम वाटते हिला. गोराख्यानं आवाज दिला, आई मी काढतो काटा. आई म्हणता बरोबर मातृत्वाची भावना जागी झाली, आणि माझा लेक, माझा मुलगा माझ्या पायातला काटा काढतोय म्हणून जिजाबाई त्याच्याकडे प्रेम भावनेनं पाहायला लागल्या. डोळे बंद करा माई तुम्ही आता. जिजाबाईनं डोळे बंद केले, बोटाने चोळायला सुरुवात केली. पायाला चोळून हाताला बोटाला लागलेली माती जिभेला लावली गोराख्यानं. समाधान झालं नाही. डोळे बंद ठेवा आई, डोळे बंद ठेवा, डोळे बंदच ठेवा. बंद केलेले डोळे जिजाबाईचे. हा गोराखी, त्या गोराख्यानं आपलं मुखकमल त्या जिजाबाईच्या पायाजवळ नेलं, पण जिजाबाईच्या पायाला जिथं काटा मोडलेला आहे तिथं जीभ लावली. जिभेने तो पाय चाटला. देव इची रज चरणीची माती चाटून स्वच्छ केला. काटा काट्याने निघत नाही, काटा हाताने निघत नाही, म्हणून काटा दातात धरला आणि काटा काढला. काटा काढल्यावर काय येतो? रक्त. रक्ताचा रंग आहे लाल. लाल रंगाचं रक्त बाहेर येता बरोबर जिजाबाईचा हात पदरापर्यंत जाईल तोवर गोराख्यानं पिवळ्या पतांबराची चिंधी काढून जिजाबाईच्या पायाला घट्ट बांधली सुद्धा होती. येलो प्लस रेड, लाल रंग अधिक पिवळा रंग ज्यावेळेला एकत्रित होतो ना, त्यावेळेला एलिमेंटरी ATD फाउंडेशनची रंगसंगती सांगते ना, अध्यात्माची रंगसंगती सांगते. त्यावेळेला भगवा रंग तयार होतो. आणि तो भगवा रंग जिजाबाईला शिकवत होता, जिजाबाई त्याग करा तुम्ही प्रपंचाचा. आता तुम्ही ज्याच्याकडे जाताय ना तो एक अलौकिक साधू आहे हो, तुमचा मालक आहे असं नाही, असं सांगत होता तो रंग. चांगला काटा काढला रे, नुसता चांगला काटा काढला. काटा काढला काय म्हणते, अगं काही दे मला. काय देऊ तुला, काय आहे माझ्याकडे? एक भाकरी दे यातली. तुझ्या काठीला तुझी भाकरी शेदोरी बांधलेली तरी मला मागतो, दे ना मला कोरभर दे. नाही रे बाबा देऊ शकत. अगं दे.
माझी भाकरी तुझ्याकडे ठेव शिदोरी, पण तुझ्या हातची बनवलेली दे. दिली नाही. मग काहीच देणार नाही, तू माझ्या पाया पड, मी तुला आशीर्वाद देते. पाया पडला. घेगा देवा आशीर्वाद, घेगा देवा आशीर्वाद, नांद मुच्या भाग्याने, नांद मुच्या भाग्याने, घेगा देवा आशीर्वाद, घेगा देवा आशीर्वाद. आशीर्वाद गुराख्यानं आशीर्वाद घेतला आणि जिजाबाईंनी निरोप घेतला. नेमकंच पुंडलिक वरदा झालं होतं. काय करत होते? तुकोबार आहे एवढंच करत होते. विठोबार कुमार नेमकंच पुंडलिक वरद झालं. तुकोबारांनी विचारलं जिजाईला. जिजी आली, काटा मोडला. महाराज मोडलेल्या काट्याकडे पाहिलं नाही, पितांबराकडे पाहिलं. आवळे हा पितांबर कोणाचा आहे? होता माय काळा, त्याने माझ्या पायातला काटा काढला. अगं पाया पडली की नाही त्याच्या? नाही पडली महाराज. अगं यातली कोरवरच दिली त्याला भाकरी? नाही दिली महाराज. उलट त्याला पाया पडून घेतलं. अगं त्यालाच देव म्हणतात. तुमच्या दर्शनाला येता येता जो जिजीच्या पायातला शिव्या देणाऱ्या बाईचा काटा काढतो पायातला, त्या तो किती चांगला असेल. महाराज मला एवढंच म्हणावं वाटतं.